प्याज दो ना, कांदा आहे क्या? चिकन बिर्याणी घेणार होतो पण नंतर लक्षात आलं की सोमवार आहे आज. म्हटलं चला व्हेज घेऊ काहीतरी. हे घेतलंय. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे मंडे. या आठवड्यात गुरुवारी सुट्टी आहे. हेच एक मोटिवेशन आहे काम करायला. तर आता 8 वाजले, जिमला जाऊयात. बघू या आठवड्यात थोडंसं स्ट्रिक्ट फॉलो करायचं ट्राय करू. मित्रांनो ब्रेकफास्ट करू. हे आहे पोहे, पपया आणि हे काय राजगिऱ्याचे हे ना लाडू. ते का आणि पुढे जातो ना. दर आहे तुला एक डेंजर आहे बाबा. कडक आहे. चला मित्रांनो, आता ऑफिसला चाललो आहे मी. 12 वाजलेत. तर ब्लॅक शर्ट आणि ही ग्रे कलरची पॅन्ट बऱ्याच दिवसातून घातली आहे. टाईट होत होती. मग काय केलं, जिम चालूच होती माझी. आत्ता थोडंसं वजन 2-3 किलो कमी झालं. मग एकदम परफेक्ट यायला लागले. हा फायदा होतो वजन कमी झाल्यावर. तेव्हा मी बारीक होतो, तेव्हाचे कपडे आत्ता यायला लागलेत. तर मित्रांनो, उन्हाळ्यात ब्लॅक कपडे घालायचे नसतात. त्याच्यामागचं कारण म्हणजे उष्णता जास्त शोषून घेतो. पण मग असं झालं की 1 वर्ष झाले मी कपडे हे घातलेच नव्हते. म्हटलं चला फॉर अ चेंज. जास्त काय उन्हात जायचं नाही आपल्याला. थोडंसं आहे 2 किलोमीटरचं आपलं डिस्टन्स, तेवढ्यापुरतं ॲडजस्ट करू आपण. व्हाईट कपडे घातले पाहिजे उन्हाळ्यात, लाईट कलर किंवा व्हाईट. तर मित्रांनो, गुरुवारी सुट्टी आपल्याला. 1 तारीख महाराष्ट्र दिन, कामगार दिन. तर असं वाटतंय फ्रायडेला सुट्टी टाकावी, पण काय करणार ना सुट्टी टाकून, हा पण एक प्रश्न आहे. तशी मी सुट्टी टाकली आहे पुढे 14 ते 20. आमची ॲनिव्हर्सरी आहे 17 मेला. मग ताई त्या येणार, सगळे चिल्ले पिल्ले. म्हटलं थोडंसं फॅमिली टाईम स्पेंड करू, कारण कुठं फिरायला नाही जाऊ शकत. विवान छोटा आहे ना, त्यामुळे ते थोडंसं बरोबर नाही वाटत. तो आत्ताच खायला लागला आहे बाहेरचं आणि ट्रॅव्हलिंग हे ते थोडंसं अवॉइड करायचा प्रयत्न करतो आहे आम्ही. हा भाऊ कुठून आला बाबा. तर बघू, विवान 2 वर्षाचं झाल्यानंतर करू प्लॅन आपण. पण सध्या तरी अवॉइडच करू. आणि घरातल्या घरातच किंवा 1 डे ट्रिप इकडं तिकडं करू, वॉटर पार्क वगैरे. अजून काही डिसाईड नाही आहे. मोस्टली फॅमिली टाईमच असणार आहे, दंगा मस्ती. तर मित्रांनो, आलेलो आहे मी ऑफिसच्या जवळ. 12 वाजून 10 मिनटं झालेत. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळानंतर, फ्यू आवर्स लेटर. A few moments later. मित्रांनो, आज 9:30 वाजता कॉल आहे, त्यामुळं म्हटलं इथंच जेवण करून जाऊयात. उशीर होणार आहे आज थोडंसं. 9:30 ते 10:30 कॉल आहे. नंतर ऑफिसवरून घरी जायचं.
प्याज दो ना, कांदा है क्या? चिकन बिर्याणी घेणार होतो पण नंतर लक्षात आलं की सोमवार आहे आज. म्हटलं चला व्हेज घेऊ काहीतरी. हे घेतलंय पनीर बाउल. तर मित्रांनो वाजलेले आहेत 10:15. फर्स्ट टाइम एवढे लेट ऑफिसमधून चाललो आहे मी. 10 वाजले, 10:15 वाजले तरी गाड्या चालूच आहेत. असं वाटतच नाही की 10:15 वाजलेत. असं वाटते 7 का 8 वाजलेत. म्हणजे पुणे सिटी मुंबई सिटीसारखी व्हायला लागली आहे. नुसती धावपळ धावपळ. मुंबई बघितली बाबा, नुसते लोक पळत असतात इकडून तिकडं तिकडून इकडं. असं कोणी सावकाश निवांत चालतच नाही मुंबईमध्ये. लोकलमधून बाहेर पडले किंवा लोकल पकडायची आहे तर नुसते पळत असतात. फॉर्च्युनर अमूल आईस्क्रीम बघू आपण इथं. अमूल रॉयल मेडिकल आईस्क्रीम हलते. हां गप्रे नाही हो कॅमेरा येते क्या ड्राईव्ह चिल्ला अलाउड. कोण चिल्लत आहे? अरे ब्लॉगिंगसाठी असते ते. अमूलचे आहेत का? अमूल मिल्क बेस पण अमूल. कशी? बघा 1 लिटर दूध. किती रुपये? 320. त्याच्यावर नसते का ऑफ काय? टेंडर कोकोनट. नाही हे म्हणजे 2+. मित्रांनो तिथं काय आईस्क्रीम मिळाली नाही. मिळाली म्हणजे होती तिथं. मला जो ब्रँड पाहिजे होता अमूल वगैरे तो वेगळाच काहीतरी ब्रँड होता. खूप महाग होता. म्हटलं बघू अजून कुठे मिळते का दुसरीकडे. ऑल मित्रांनो 10:30 वाजले घरी यायला. फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री आय केम सो लेट.